नमोचे 2 हप्ते एकत्र 4,000 रुपये येणार. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटतं आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली आहे. पण मित्रांनो, खरं नमो शेतकरी योजना बंद झाली का? तर सोशल मीडियामध्ये म्हणजे सगळीकडे पाहायला भेटत आहे 7वा आणि 8वा हप्ता एकत्र भेटणार. तर शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा सोशल मीडियावर अफवा आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरंच नमो शेतकरी योजना बंद झाली का? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्प या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर चला शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी येणार हा प्रश्न सध्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडी आहे. पण शेतकरी मित्रांनो, आता सोशल मीडियावर अफवांचा पाऊस पडतोय. पण शेतकरी मित्रांनो, नेमकी खरी गोष्ट काय हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता काही जण म्हणतात की योजना बंद झाली, काही म्हणतात पैसे मिळणार नाही. पण खरं तर सत्य हे वेगळंच आहे. PM किसानचा हप्ता मिळाल्यावर नमो योजनेचा पैसा कधी व कसा येतो याची खरी प्रक्रिया काय आहे, तर आज आपण हे समजून घेणार आहोत. तर राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्ही योजनेचे फायदे एकत्र कसे मिळतील हे आपण सांगणार आहोत. तर आता यावेळी जवळपास 96 लाख शेतकरी पात्र आहे आणि निधी तब्बल 1900 कोटी रुपयांचा आहे. पण हप्ता बैलपोळ्याच्या आधीच मिळेल यावर मोठी चर्चा सुरू आहे. कृषी विभागाकडून मंजुरी, अर्थ विभागाची प्रक्रिया आणि वेळ प्रक्रिया सगळंच स्पष्ट करणार आहोत. तुमच्या गावात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे केव्हा येणार याचा अचूक अंदाज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता. मित्रांनो, आपण हे स्पष्ट करून घेऊ की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांना कसा मिळतो. जेव्हा PM किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो, त्यानंतर साधारणपणे 9 ते 10 दिवसांनी केंद्रीय कृषी मंत्रालय राज्याच्या कृषी विभागाला माहिती पाठवते आणि त्यात कोणत्या राज्यातील किती शेतकरी पात्र ठरेल आणि त्यांना PM किसानचा लाभ मिळाला याची सविस्तर यादी असते. कारण PM किसानचा लाभ घेणारेच शेतकरी नमो योजनेचेही लाभार्थी असतात. त्यामुळे नमोचा हप्ता हा PM किसानच्या हप्त्यावर अवलंबून असतो. नुकताच PM किसानचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झाला आहे. पण आता 7व्या हप्त्याबाबत काही शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरलेल्या आहेत की नमो शेतकरी योजना बंद झाली असून या योजनेचे पैसे आता खात्यात येणार नाहीत. काही ठिकाणी अफवा पसरलेल्या जात आहेत की नमो योजना बंद झाली आहे, पण यात काहीही तथ्य नाही. तर आता शेतकऱ्यांचे प्रश्न थेट कृषी विभागापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 7वा हप्ता नक्कीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांचा डेटा राज्य सरकारकडे पाठवला गेला आहे. आता हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे जाईल आणि अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर निधी सोडला जाईल. त्यामुळे ही योजना बंद झाली असे मानणे चुकीचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या पूर्वीच PM किसान आणि नमो शेतकरी योजना मिळून 15,000 रुपये देण्याचा वादा सरकारने केला होता. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की नमो योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपये मिळणार आहेत. तर एकूण 12,000 रुपयेच मिळतील. यात केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000. तर शेतकरी मित्रांनो, नमो योजनेतील काही तिथी देण्याऐवजी राज्य सरकार शेतीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर खर्च करणार आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी यंदा 5 कोटींची तर पुढील 5 वर्षांसाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव हप्ता मिळण्याची शक्यता आता संपली आहे. सध्या आपल्या
सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी मिळणार? तर बघा, बैलपोळ्याचा सण आता अगदी दारात आलेला आहे. फक्त 10 दिवसांवरच आहे. हा सण आपल्यासाठी फार खास असतो. कारण कारण बैल आपले साथीदार, आपले कुटुंबच. त्यामुळे या सणाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. पण लक्षात ठेवा, कृषी विभागाकडून अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ही फक्त शक्यता आहे. जेव्हा अधिकृत अपडेट येईल तेव्हा खात्रीने सांगता येईल. सध्या मात्र 7व्या हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यावरच पैसा खात्यात येईल. या हप्त्यासाठी साधारण 96 लाख. तर आता शेतकरी पात्र असतील अशी माहिती समोर येते. राज्यात अजूनही असे 4 लाख शेतकरी आहेत. त्यांना 7वा हप्ता, 5वा किंवा त्याआधीच्या हप्त्यांचे पैसे मिळाले नाही. आता या शेतकऱ्यांनाही त्याचे थकीत हप्ते मिळणार आहे. त्यासोबतच 7व्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या आकडेवारीनुसार आपल्या राज्यातील तब्बल 92,81,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. या हप्त्यासाठी जवळपास 1900 कोटी रुपयांचा मोठा निधी लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अर्थ विभागाकडून लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे. मंजुरी मिळवल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हा पैसा जमा होईल. तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.